थँक्यू सो मच संदेशजी पाटील सर. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आणि तसेच भातवड बी आयोजित ग्रामीण धमाका 2024 आणि आजच्या रात्रीमधले सर्वात मोठी बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रॉयल इस्टर्नर मीरा रोड त्यांचा अगेन्स्ट शेलके ब्रदर्स पोगाव ही लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि मॅच 4 ओव्हरची आहे, ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. सागर पाटील आणि त्यांच्या समवेत तुषार शेळके ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत जेव्हा आपण चर्चा केली तेव्हा दोन्ही टीमच्या कॅप्टनने भरपूर पॉझिटिव्ह वेमध्ये दोन्ही टीमचं एकमेकांचं कौतुक केलं. कारण जेव्हा मी रॉयल स्टार मीरा रोड टीमच्या कॅप्टनला विचारलं तेव्हा त्याने देखील सांगितलं की पोगावची टीम एक चांगली टीम आहे, त्यांचा गोलंदाजी क्रम चांगला आहे. आणि जेव्हा तुषारसोबत चर्चा झाली तेव्हा देखील तुषारनं देखील हेच सांगितलं की चांगली टीम आहे आणि या लढतीमध्ये आम्ही देखील आमच्या परीने बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. आणि त्या अनुषंगाने अपेक्षा हीच ठेवूया की लढत चांगली पाहायला मिळेल. समोरची जी लाईट्स आहे ती प्लीज ऑफ करा विनंती असेल. जी लाईट विशाल भोईर मध्ये फिरत आहेत, विनंती आहे की प्लीज ती लाईट्स ऑफ करा. विशाल भोईर या गोष्टीवर आपण लक्ष द्यायचं आहे. मॅच सुरू झाली आहे. थँक्यू. गेम ऑन. नक्कीच कोंबरपाड्यावरून अभि मॅचचा आनंद घेत आहे. पोगाव टीम संघाला त्याने शुभेच्छा दिल्या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदिल फर्स्ट ओव्हर पहिलाच बॉल आणि साऊंड आला होता. ऑलमोस्ट सेलिब्रेट करण्यासाठी आदिल तयार झाला होता बट विकेट कीपरने इथे मिस्टेक केली. बघा रिप्ले आपण पाहूया कारण जी गोष्ट मी सांगितली की बघा आता रिप्लेमध्ये देखील आपल्याला तेच पाहायला मिळेल की बॅटचा संपर्क झाला. आदिल रेडी झाला होता सेलिब्रेशन करण्यासाठी बट शेवटच्या मोमेंटला थांबला. त्याने पाकलं की कॅच कंप्लीट झालीच नाही आहे. डॉट बॉलने सुरुवात बट खऱ्या अर्थाने या पहिल्या चेंडूवरती विकेट असायला हवी होती. हे किती माग पडेल कारण सागर पाटील एक चांगला बॅटर आहे. पॅनवरती फुल टॉस लाऊट शाऊट अपील बट इथे नकारलं गेलं. बॉल दरम्यान स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चालला आणि इथे लेग बाईस एक सिंगल इथे मिळेल. अपील फार जोरात झाली होती, लाऊट शाऊट होती बट अंपायर संमत नव्हते. लेग बायस एक सिंगल धाव फळक आपल्याला आता 1 वरती पाहायला मिळेल. पहिले 2 चेंडू ज्याप्रमाणे टाकलेत पूर्णपणे संभ्रमामध्ये टाकलं होतं बॅटरला असंच आपण म्हणूया. कारण पहिला बॉल आतली कडा लागली, विकेट कीपरने मिस्टेक केली, त्यानंतर बॉल पायांवरती आदळला. आतापर्यंत बॅटचा संपर्क झाला नाही आहे चेंडूसोबत. तुषार आता स्ट्रायकिंग एंडवरती. आता संपर्क झालाय आणि चांगलाच झालाय. बॉल दरम्यान जातोय लॉंग ऑफ पार. तुषार शेळकेचा बॅटमधनं या फर्स्ट इनिंग मधला पहिला धमाकेदार फटका षटकार. काय संपर्क झाला, काय तो फटका पाहायला मिळाला. तुषार शेळके या टीमचा खऱ्या अर्थाने बॅटिंग क्रमाचा पाठीचा कणा असंच आपण त्याला म्हणूया. काय फटका त्याचा बॅटमधनं आला. लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफला क्लिअर केलं. षटकार येतोय. धाव फळक आता 7 वरती. नेक्स्ट बॉल आता यॉर्कर टाकलाय. सन्मान देण्यास अगदी भाग पाडलं इथे फलंदाज तुषारला. एक सिंगल इथे मिळेल आणि धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचला 8 वरती. एक संघ ज्याने लास्ट सीझनमध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगतामधली एक फार मोठी स्पर्धा आपण दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती पाकली. तिथे नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये बाजी मारली होती, चॅम्पियन बनली होती टीम रॉयल स्टार मीरा रोड. आणि याच सीझनमध्ये धडाकेबाज चषकाचा मान पटकावला शेलके ब्रदर्स पोगाव टीमने. दोन्ही एकाच कॅलिबरची टीम्स एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत बट इथे बाजी कोण मारणार आहे. आणि यावेळेस स्लॉटमध्ये ऑन साईडला फटका. फिल्डर पोचतात, कॅच पकडली जाईल. पकला धक्का. एक जीवनदान मिळालं होतं बॅटर सागरला बट त्यानंतर त्याचा जास्त काही फायदा घेता आला नाहीये. पकला धक्का लागला. पहिला धक्का लागला. सागर पाटील इथे बाद झाले. सागरला अगदी पहिल्याच बॉलवरती जीवनदान देखील मिळालं होतं बट त्याचा जास्त फायदा घेता आला नाहीये. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये आता येतात. क्रमांक 3 विश्वास मैदानात 7 मध्ये येतो आणि विश्वासवरती विश्वास दाखवला गेला आणि क्रमांक 3 वरती त्याला पाठवलं. तुषार शेळकेचा बॅटमधनं काय फटका आपण या फर्स्ट ओव्हरमध्ये पाकला आदिलच्या अगेन्स्ट. बघा ज्याप्रमाणे या पहिल्या षटकामध्ये ज्या गोष्टी आतापर्यंत घडलेल्या आहेत आणि या अपेक्षा दोन्ही संघांकडून आपण ठेवतोय की इथे मॅच कोण जिंकेल ते आपण सांगू शकत नाहीये बट हा सामना
शेवटच्या चरणापर्यंत रंगेल हीच अपेक्षा आपण या दोन्ही टीम्सकडून ठेवतोय. कारण क्वालिटी टीम्स आहेत, क्वालिटी ऑफ क्रिकेट, ब्रँड ऑफ क्रिकेट, दोन्ही संघ ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळतात आणि एक रफ अँड टफ मॅच होईल यात मात्र काही शंका नाही आहे. धावफलक सध्याचा घडीला 8 वरती पहिला धक्का लागला, क्रमांक 3 वरती विश्वास जाधव आपल्याला पाहायला मिळतो. आणि जे आमचे ड्रोन ऑपरेटर आहेत त्यांना विनंती असेल की प्लीज आणि तुषार तेच डिस्कस करतो की कदाचित जर स्ट्रोक कंप्लीट झाला आणि ड्रोनला लागला तर काय. त्या अनुषंगाने विनंती असेल की आमचे जे ड्रोन ऑपरेटर आहेत नक्कीच ड्रोन कॅमेरा जो आहे वरती घ्यायचे प्रथमेश. बघा विनंती असेल ज्या कोणाचा ड्रोन आहे प्लीज ग्राउंडच्या बाहेर काढा, कारण सामना सुरू आहे आणि इम्पॉर्टंट मॅच आहे. विनंती असेल ज्या कोणाचा असेल, कारण प्रिन्स मूवीजचा नाही आहे हे मी कन्फर्म केलं. नक्कीच चुकीचं आहे हे. आपण वरतून मारू शकता ड्रोन कॅमेरा असं मला देखील वाटलं होतं की प्रिन्स मूवीचा असावा, कारण पहिल्यांदा बघितलं आपण. येस थँक्यू. तुषारला हे माहिती आहे की इथे एक एक धाव महत्वाची आपल्यासाठी. हा फटका हवेमध्ये फिल्डर पोहोचतायत आणि कॅच इथे ड्रॉप. टीमचे कॅप्टन यश जाधव त्या क्षेत्रामध्ये होते, प्रयत्न चांगले लागले, रनआउटची शक्यता देखील आहे आणि इन बिटवीन रन्स इथे या 2 पूर्ण केल्या जातील आणि अशा प्रकारे खेळ देखील इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फळक ठीक जाऊन पोहोचलं 10 वरती, धक्का लागला 1 आणि खेळ शिल्लक आहे येणारा 3 षटकांचा या पहिल्या सत्रामध्ये. चला थोडी घाई करा कारण भरपूर सारे सामने आजच्या रात्रीमध्ये शिल्लक आहेत. सो विनंती असेल टीम मीरा रोड प्लीज फिल्डिंग सेट करा. अजून देखील 3 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. पहिलं षटक आपण पाकलं, आदिलचा अगेन्स्ट 10 धावा आला, त्यामध्ये 1 षटकार आपण लॉंग ऑफच्यावरनं तुषार शेळकेचा बॅटमधनं पाकिला होता. तुषारवरती भरपूर काही निर्भर आहे सध्या सगळीला, कारण मी म्हटलं की या बॅटिंग क्रमाचा पाठीचा कणा बॅकबोन आहे. कारण बहुतांशी वेळा या बॅटरवरती विश्वास दाखवला जातो आणि त्या विश्वासास पात्र खेळ त्याचा नेहमीच रागला आणि या सामन्यामध्ये देखील त्याच अपेक्षा त्याच्याकडून लावल्या गेल्या आहेत. कारण समोर देखील एक चांगला संघ आहे. मिनिमम 4 ओव्हरमध्ये 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. सेकंड ओव्हर या टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती तयार होतो यश जाधव. सेकंड ओव्हरमध्ये डावखुरा शैलीचा हा अप्रतिम गोलंदाजी. आधी देखील आपण यशला गोलंदाजी करताना पाकली या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी राखली होती आणि त्याचप्रमाणे दानिश देखील आपल्याला 1 षटक टाकताना दिसेल आणि आदिलचं 1 षटक आपण पाहिलं ज्याच्यामध्ये 10 धावा आल्या. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यशचा पहिलाच बॉल वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ टाकलाय, दिशा खराब, अतिरिक्त रन धर्माणी ते मिळेल. आणि यशचे देखील हेच प्रयत्न असतील की या ओव्हरमध्ये जितके चेंडू तुषारच्या आर्कपासून दूर ठेवता येतील तितके ठेवायचे आहेत आणि त्याच प्रयत्नामध्ये पहिला वाईड यॉर्कर टाकायचा होता. एक्झिक्युशन चांगलं होतं बट लाईन खराब. अतिरिक्त रन मिळेल, धाव फळक. या अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर कार्ड सध्या सगळे डबल 1. 11 धावा फलकावरती. लेट नाईट एक रफ अँड टफ मॅच आणि पडल्यानंतर चेंडू आता बाहेरच्या दिशेने वळण घेतो. हेच तर मी म्हणत होतो की मागील चेंडूवरती जर आपण टप्पा पाहिला तर योग्य होता बट लाईन खराब होती. बट या बॉलवरती टप्पा देखील योग्य, फुल लेंथ आणि बोटं फिरवली होती. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतो. पिक केलं नव्हतं तुषार शेळकेने. डॉट बॉल येतो. नेक्स्ट बॉल आता सफल झाला होता तुषार. स्लॉक स्वीप खेळायचं होतं बट बॅटानी बॉलचा संपर्क आलाय की नाही हा प्रश्न तर आहेच. बट एक सिंगल इथं लेग बाईज च्या स्वरूपामध्ये पूर्ण केली जाईल. धाव फळक आता पुढे जातो 12 धावा फलकावरती. आता विश्वास जाधव स्ट्रायकिंग एंडवरती असेल. त्या बॅटिंग क्रमामध्ये कल्पेश आहेत, त्रिमूर्ती आहेत आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आणखीन येस तसेच सुदर्शन शेळके देखील आज टीममध्ये आहेत. फुल लेंथ लॉफ केला विश्वासने हवेमध्ये, लॉंग ऑनला कॅच ड्रॉप आणि मिसफिल्ड झाली. कॅच देखील ड्रॉप, बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता ते हिंदीमध्ये म्हटलं जातं ना की मौका भी दिया और चौका भी दिया. 4 धावा मिळतील. फुल लेंथ होता, लॉफ्टेड फटका. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर जरूर केला बट लॉंग ऑनचे फिल्डर इंटरेस्टेड होते, बॉलपर्यंत पोहोचले देखील बट तरी सुद्धा कॅच इथे कंप्लीट झाली नाही आहे. 4 धावा इथे मिळतील जिथे खऱ्या अर्थाने विकेट मिळायला हवी होती. आता फिल्डिंगचा दर्जा, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये यश जाधवने देखील एक कॅच ड्रॉप केली होती ना, आता लॉंग ऑनला देखील एक कॅच इथे ड्रॉप झाली
आणि यश जाधव स्वतः या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतात. धावफलक 4 धावांच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, बॅटची कडा, बॉल मागे चाललाय, शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. एक सिंगल इथे मिळेल धावफलक 1 धावेच्या मदतीने. आता स्कोर कार्ड पुढे जातो. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सगळीला जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे क्रिकेट इथे खेळला जातोय पोगाव टीमच्या माध्यमातून, ज्याप्रमाणे बॅटिंग आता सुरू आहे, कौतुकास पात्र फलंदाजी. कारण एकंदरीत ज्या गोलंदाजी क्रमाचा अगेन्स्ट आपण मागील सामन्यामध्ये पाहिलं होतं की 40 देखील बनल्या नव्हत्या 5 ओव्हरमध्ये. सध्या सगळीला 2 षटकांचा खेळ अजून देखील समाप्त झाला नाहीये, बट इथे चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत. पण हा चेंडू चांगला टाकला, बोट फिरवली जातात. आज आता रिव्ह्यूची देखील मागणी तुषार करतात. चेक इथे केलं जाईल, रिव्ह्यूची मागणी इथे केली गेली आहे बॅटिंग टीमच्या माध्यमातून. वाईड आहे की नाही ते पाहिलं जाईल. स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता तुषारने, पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जातोय आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी अंपायर्सने सांगितलं. लिगल बॉल आहे आणि आता चेंडू शिल्लक असेल या सेकंड ओव्हरमध्ये. शेवटचा एक चेंडू. यश जाधवचा एक षटक, चौकार जरूर आला बट तरी सुद्धा जास्त रन्स आल्या नाही आहेत या ओव्हरमध्ये. आणि दरम्यान हा फुलटॉस देखील होता आणि बॅटर्स अगदी संशयाच्या नजरेने स्क्वेअरलेग अंपायरकडे पाहतात, बट अंपायर्सने सांगितलं की हा लिगल बॉल आहे. आणि दरम्यान अशा प्रकारे पाकलं गेलं तर इथे खेळ समाप्त होतोय. 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचलं 18 वरती आणि खेळ शिल्लक असेल या पगल्या सत्रामध्ये येणारा 2 षटकांचा. बघा पहिलं षटक आपण पाहिलं जिथे फर्स्ट ओव्हरमध्ये एकूण 10 धावा आल्या, त्यानंतर आपण पाहिलं की या सेकंड ओव्हरमध्ये एक चौकार जरूर आला बट तरीसुद्धा 8 धावा या ओव्हरमध्ये आला. धावफलक आता 18 वरती आणि 2 चेंडूंचा आपण 2 षटकांचा माफी सुद्धा खेळ आता शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये. थर्ड ओव्हर दानिश दरम्यान गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. नाझिमुल्ला ट्रॉफी लास्ट सीझनमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि लॉंग ऑफला आमिर दाफेदार आपल्याला पाहायला मिळतात जे त्या स्पर्धेचे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट होते. स्कोर कार्ड 18, अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी. दानिश तयार होतात आणि पहिल्या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच देखील हाच गोलंदाज होता. 2 ओव्हरचा स्पेल भरपूर चांगला टाकला होता दानिशने. पण आता समोर चॅलेंज भरपूर मोठे, कारण तुषार शेळके स्ट्रायकिंग एंडवरती असतील. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. तुषारच्या अगेन्स्ट हा पहिलाच बॉल जर पाकला गेला तर फुल लेंथच टाकायचा होता, वाईड ऑफ स्टंप, बट दिशा खराब, अतिरिक्त रन इथे मिळेल. पुढील सामना टॉस आपण इथे करणार आहोत. टीम जयदुर्गा स्पोर्ट्स टेमगरपाडा बी त्यांचा अगेन्स्ट टीम MS11 धाकटी डहाणू अशी लढत यानंतर आहे. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. जयदुर्गा स्पोर्ट्स टेमगरपाडा बी आणि त्यांचा अगेन्स्ट MS11 धाकटी डहाणू, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉस केलं जाईल. आता फुल टॉस आहे बट जी गती आहे त्या अनुषंगाने प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक देखील खेळू शकले नाही आहेत आणि इथे देखील एक सिंगल रनच इथे मिळेल आणि रिव्ह्यूची मागणी इथे केली जात आहे. चेक केलं जाईल आणि अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय, कारण प्रत्येकी टीमला एकच रिव्ह्यू आहे आणि तो जर अनसक्सेसफुल राहिला तर त्यानंतर रिव्ह्यू नाही आणि इट्स अ फेअर बॉल, नो बॉल नाही आहे, लिगल बॉल आहे. म्हणजे योग्यच निर्णय खऱ्या अर्थाने स्क्वेअरलेग अंपायरने देखील दिला होता. त्याच्या गोष्टी बाबतीत देखील आपण अंपायरचं कौतुक इथे करूया, कारण अंपायरिंगचा लेवल देखील आपल्याला ग्रामीण धमाका 2024 मध्ये भरपूर चांगलाच पाहायला मिळाला. आमचे 4 अंपायर्स त्यांचं आवर्जून मी कौतुक करेन. एक सिंगल मिळाली लास्ट बॉलवरती, धाव फळक आता 20 धावा धाव फळकावरती. नेक्स्ट बॉल दानीचा बॉल, लिडिंग एज हवेमध्ये, विकेट किपर पोहोचतात, कॅच पकडली जाईल, धक्का. आता दुसरा लागला, विश्वास जाधवला जावं लागेल वापस. विश्वास जाधव यांच्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का लागला. चला नवीन फलंदाज त्वरित पाठवा आणि न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळतोय. त्रिमूर्ती गायकर दरम्यान नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती येतोय. त्रिमूर्ती गायकर
क्रमांक 4 वरती येतो या टीमचा आणखीन एक महत्त्वपूर्ण बॅटर. या जोडीवरती आता भरपूर काही निर्भर देखील आहे, कारण जे मी सांगितलं की 4 ओव्हरमध्ये मिनिमम 40, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी क्रम आहे टीम शेळके ब्रदर्स पोगावचा, त्यांचा गोलंदाजीमध्ये देखील भरपूर दमखम आहे. विशाल एकच मिनिट. शंकर गुलवी आपण व्यासपीठावर यायचं. मथुरचे मोठे फॅन आहात आपण, व्यासपीठावर यायचं 2 मिनिटांसाठी. शंकर गुलवी आपण संपर्क साधायचा आहे. माझ्या दिशेने आपण जाऊया. दानिशला सफलता इथे मिळाली. त्रिमूर्तीसाठी हा बॉल फुल लेंथ होता, लो फुल टॉस होता. ड्राईव्ह करत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग थोडी खराब राहिली, बट तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. बघा एक एक धाव महत्त्वाचा आहे, आणि जे फिल्डर कव्हर क्षेत्रामध्ये होते आदिल होते, ज्यांनी एक षटक देखील टाकलं होतं. पहिलं षटक आपण आदिलचं पाकलं होतं, जे दानिश यांचे छोटे बंधू देखील आहेत. 10 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, पण हे षटक दानिश अप्रतिम गोलंदाजी राहिली. अजून देखील 3 चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक असतील. नेक्स्ट बॉल फुल टॉस पॅनवरती, आणि रनआउटची शक्यता. फर्स्ट ऑफ ऑल चेक करा की बॅटरला कोणत्या प्रकारे दुखापत झाली आहे की नाही. पाणी वगैरे जर लागत असेल तर त्वरित ग्राउंडमध्ये घेऊन जा, विनंती असेल. आणि विनंती असेल की त्रिमूर्ती प्लीज झोपून घ्या, कारण नक्कीच नक्कीच फर्स्ट एडची सेवा आहे. कडा बॉल मागे चालला, बट इथे मिस्टेक विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक झाली. त्यानंतर फायनलिक्सचा फिल्डरच्या माध्यमातून देखील मिस्टेक. बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या निर्णायक क्षणावरती सध्या असा घडीला रन्स येणं आवश्यक होतं, आणि या रन्स येतात 4. बघा बॅटची आतली कडा लागली, विकेट किपरने चांगलेच प्रयत्न केले, बट त्यानंतर फायनलिक्सच्या फिल्डरने देखील अटेम्प्ट जरूर केला, बट दोन्ही फिल्डर्सला बीट करत असताना हा बॉल निघून गेला. 4 मिळतील आणि खेळ समाप्त. 3 षटकांचा अखेरीस धावफलक 26, आणि खेळ शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये येत्या 1 षटकाचा. चला त्वरित फिल्डिंग सेट करा. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग.
26 धावा धावफलकावरती आहेत. जर लास्ट ओव्हरमध्ये इथे मी म्हणेन 12 ते 15 येत आहेत, जर 40 धावांच्या जवळपास किंवा 40-45 मध्येच ती जरी पोहोचू शकली टीम पोगावीतनं, तर एक फार चांगला टोटल असू शकतोय या सत्रामध्ये. कारण बघा हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, क्लायमेट देखील थोडा थंड आहे आणि अशा क्लायमेटमध्ये 10 रन प्रति ओव्हर देखील बनवणं चेज करत असताना कोणत्याही बॅटिंग क्रमासाठी हे अवघड कार्यच आहे. आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर पोगाव संघाकडे देखील चांगला गोलंदाजी क्रम आहे. लास्ट ओव्हर गोलंदाज अश्विन दरम्यान इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. समोर आता बॅटर जर आपण पाहिलं तर सुदर्शन शेळके क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्यासाठी आलेत. अश्विन लास्ट ओव्हरमध्ये, स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सुदर्शन शेळके. शेवटचे 6 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल फुल टॉस, बट बॉटम हँडचा चांगला वापर जरूर केला, बट लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर मिळेल फक्त एक सिंगल. तुषार शेळके आता स्ट्रायकिंग एंडवरती. या इनिंगमध्ये रिस्पॉन्सिबल इनिंग करताना खेळण्याचं कार्य केलं तुषारने आतापर्यंत. अश्विन या लास्ट ओव्हरमध्ये, तुषार शेळके सध्याच्या घडीला 13 धावांवरती नॉट आऊट खेळतात. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. धावफलक 27. नेक्स्ट बॉल, हा फुल टॉस आहे, बट अतिरिक्त गतीने जेव्हा फुल टॉस बॉल येतात ना तेव्हा देखील कनेक्ट करणं ॲज अ बॅटर अवघड राहतं आणि तेच रागले. रनआउटची शक्यता झाली असते असंच वाटलं, बट सेफली क्रीजमध्ये पोहोचलेत तुषार शेळके. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय 29. मग एक धाव महत्त्वाचा आहे, कारण मे बी 35+ देखील जाऊ शकले ना तरी सुद्धा एक फायटिंग टोटल तो देखील या परिस्थितीमध्ये आहे. बट सध्याच्या घडीला ॲट दी एंड खुश असेल टीम रॉयस्टन मीरा रोड, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 18 धावा होत्या आणि त्यात कंपॅरिझनमध्ये लास्ट ओव्हरमध्ये 8 आला आणि या ओव्हरमध्ये देखील आता पहिल्या 2 चेंडूंवरती एकही बाउंड्री नाही आहे. 3 धावा आतापर्यंत अश्विनने खर्च केला. 4 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. तुषारकडून सध्याच्या घडीला हीच अपेक्षा आहे की एखादी बाउंड्री, बट काय घडेल. नेक्स्ट बॉल, फुल लेन टाकला, यॉर्कर. क्रिकेटचं जे ब्रह्मास्त्र म्हटलं जातं एखाद्या गोलंदाजासाठी, यॉर्करचा वापर इथे केला गेला. डायरेक्ट हिट, फिल्डर होते जुनैद होते आणि काय थ्रो आला ऑन द स्टंप. मला वाटतं काऊ फेसमध्ये तिथनं हा थ्रो आला. रिप्ले आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल यॉर्कर, सन्मान दिला तुषारने आणि जुनैदने हा बॉल फील्ड केला आणि अगदी तिथूनच निशाणा साधला स्ट्रायकिंग एंडवरती. डायरेक्ट हिट, फ्रेममध्ये देखील नव्हते. धक्का फार मोठा. तुषार शेळके इथे बाद झालेत. बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न यासाठी केला की तुषारला स्ट्राईक हवी होती, बट हा जो डायरेक्ट हिट आला त्या सुरावरती हा धक्का लागला. धावफलक जर आपण पाहिलं 30 आणि बॅटर आता बाद झाले तुषार शेळके. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये हर्ष गायकर आता येतोय क्रमांक 7 वरती. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये चेंडू शिल्लक आहेत. येणारे 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 3 चेंडू, किमान एखादा चौकार षटकार इथे जर आला, मे बी 35+ टोटल देखील एक फायटिंग टोटल या परिस्थितीमध्ये आहे. त्याच्यावरती देखील एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळू शकते. बट लेट नाईट सुद्धा प्रिन्स वोईसचे सर्व कॅमेरामॅन त्यांचं आवर्जून मी कौतुक करेन, कारण भरपूर चांगला कॅमेरा वर्क आणि भरपूर चांगला ब्रॉडकास्ट आणि त्याचप्रमाणे तितकी चांगली ऑपरेटिंग आमचे मनीष इथे करतात, त्यांचं देखील मी आवर्जून कौतुक करेन. 3 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल, समोर हर्ष गायकर. शफल होऊन खेळला, इम्प्रोव्हायझेशन चांगलं, स्ट्रोक चांगलाच आहे, बट फिल्डिंग देखील त्यापेक्षा जास्त चांगली. डीपमध्ये स्क्वेअर लेगला आदिल रेहनी होते त्या क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग आदिलची राहिली. आणि जर आपण पाकलं तर इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. पण मी जे म्हटलं की एक धाव महत्त्वाची, म्हणजे 2 देखील इम्पॉर्टंटच होत्या. धाव फलक आता 32 आणि चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. येणारे 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. एखाद्या बाउंड्रीचा उल्लेख आपण जरूर केला, पण ज्या प्रमाणे गोलंदाजी होत आहे बाउंड्रीने हे अवघडच वाटतं. नेक्स्ट बॉल, फुल लेंथ आहे, बॅटची कडा, बॉल मागे चालला. पॉईंटचे फिल्डर बॉल फील्ड करतात. मिळेल एक सिंगल. धाव फलक आता 33. नेक्स्ट मॅच टीम जयदुर्गा टेमगरपाडा बीचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे MS11 धाकटी डहाणू टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या, कारण आता आपल्याकडे वेळ नाही आहे, कारण आता लेट नाईट मॅचेस सुरू आहेत. सो जितका वेळ आपला वाचवता येईल तितका वाचवायचा आहे. सो फास्ट
टेमघरपाडा बी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सो त्याचप्रमाणे MS11चा कॅप्टन आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. टॉस येथे केला जाईल. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. 33 धावा धावफलकावरती समोर स्ट्रायकिंग एंडवरती सुदर्शन. शेवटचा बॉल फुल टॉस. लास्ट बॉल वरती हा निर्णायक फटका येतोय. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इन स्टाईल हे पहिलं सत्र समाप्त. धावफलक या षटकाराच्या मदतीने 39 धावा बनवण्यामध्ये यश आलं आणि 40 धाव्यांचं मी म्हणेन एक चांगलं टोटल सेट केलं शेळके ब्रदर्स पोगाव टीमने अगेन्स्ट टीम रॉयल स्टनर मीरा रोड. सर टॉस देखील आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती असेल आपण या. टॉस इथे केला जाईल. अजून एक धमाका आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर देखील दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. डानू टीम आणि त्याचबरोबर टेमघरपाडा आपण टॉस करणार आहोत. ऋतिका गुलवे यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आपल्या शुभास्ते पुढच्या मॅचचं टॉस करायचं आहे आपण. रोहन आपण देखील जायचं टॉस बॉक्स मध्ये. ओ टू टॉस बॉक्स. संदेश पाटील आपल्याला जे यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये जे संदेशच तिथे नाही आपल्यासोबत नाही टॉस बॉक्स मध्ये असतील. हे फक्त कॉमेंटरच लीड करू शकतात टॉस बॉक्स. चला आपण टॉस करून घ्यायचंय. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स आपण टॉस इथे करूया. आमच्या मान्यवरांच्या शुभ असा टॉस केला जाईल. मॅच आहे टेमघरपाडा त्यांचा अगेन्स्ट धाकटी डहाणू. कॉल कोणाचा असेल? प्रीतमचा कॉल असेल. हेड अशी मागणी आणि इट इज टेल म्हणजे टॉस टेमघरपाडा बी टीमने जिंकला. टॉस विनिंग कॅप्टनला आपण गिफ्ट देणार आहोत. आपण गिफ्ट देऊया जो आम्हाला विशाल मनोहर म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. टॉस विनिंग कॅप्टनला आपण हे गिफ्ट देतो. टॉस विनिंग कॅप्टनला हे गिफ्ट इथे दिले जातं. त्यानंतर आपण थोडी चर्चा पण इथे करूया. फर्स्ट ऑफ ऑल जास्त काय विचारणार नाही कारण सामना देखील सुरू आहे. फक्त निर्णय सांगा. बॅटिंग. टॉस कंप्लीट. टॉस इथे जिंकला जयदुर्गा स्पोर्ट्स टेमघरपाडा बी टीमने आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय इथे घेतला. धन्यवाद. शतरक्षण लावून घ्यायचंय. सलामीची जोडी देखील मैदानात मध्ये पाठवायची आहे. अतिशय चांगला टार्गेट ठेवण्याचं काम केलेलं आहे शिल्के ब्रदर्स पोगाव टीम संघाने. भिवंडी परिसरातील आपल्या विभागातील हा संघ आहे. नक्कीच मॅच रफ अँड टफ नक्कीच होईल. सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. जास्त वेळ घेऊ नका आपण देखील.
वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय स्वर्गीय भगवान क्रिकेट क्लब व भादवड बी यांच्या वतीनं आयोजित ग्रामीण धमाका या स्पर्धेचं हे शानदार आयोजन. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज आमिर दाफेदार. मॅचला सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला चांगला फटका सजवला तिथे. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं बॉलवर, जोपर्यंत उचललं रिटर्न केलं. दुसऱ्या धावेकरता कॉलिंग आहे. सुरक्षित 2 धावा यावेळेस पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धावफलक इथे वाढत असताना आपण पाहतोय 0 2 या आकड्यावर. षटकातील पहिला बॉल, त्यावर एक दुहेरी धाव धावफलकावर लागली गेली. या विजयाकरता जर आपण पाहिलं तर 40 धावसंख्येचं लक्ष आहे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला चांगल्या पद्धतीने खेळला. तिथे क्षेत्ररक्षक येतोय वेगानं बॉलवर, जोपर्यंत उचलून रिटर्न केलं. एक धाव आमिरच्या खात्यामध्ये जमा होईल, एक धाव रॉयल स्टनरच्या खात्यामध्ये जमा होईल. रॉयल स्टनर मीरा रोड आणि शेळके ब्रदर्स पोगाव या 2 टीममध्ये हा संघर्ष आपण पाहतोय. थोडंसं उशिरानं आजचा दिवसाचा खेळ तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र मुन्नानं मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल तिथे क्षेत्ररक्षकाचा हुळकावणी देतोय आणि क्षेत्ररक्षकाला हुळकावणी दिल्यानंतर तो निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार मिळेल. 4. प्रत्येक षटकागणिक 10च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. या धावा जर तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो तुम्हाला अव्वल ठेवावा लागेल. इथे जर आपण पाहिला तर तो क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा खालावलेला. 2 पायांच्या मधनं अक्षरशः हा बॉल सीमारेषेला क्लिअर करतोय, चौकारामध्ये परावर्तित होतोय. आणि ही चुकी केल्यानंतर लगेचच बढती जागा बदली झाली आहे. 3 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावफलकावर 7 धावा. पुढचा बॉल. आधीच प्लान बनवला होता रिव्हर्स खेळण्याचा, मात्र तिथे पंचाच्या दृष्टीने एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघतोय, इथे डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर 4 चेंडू आणि त्यामध्ये धावसंख्या 7. उबेद खान मुन्ना मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि आमिर दाफेदार त्याच्या साथीने. रिव्हर्सचा प्लॅन पुन्हा एकदा फसलाय. तिथे विकेट कीपरच्या हातामध्ये चांगला कॅच कॅरी होतोय. माघारी परतावा लागेल मुन्नाला. पहिला झटका लागलाय टीम रॉयल स्टनर मीरा रोडला. उबेद खान तंबूच्या आसराला परत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मुन्ना याचेच छोटे बंधू इसरार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इसरार खान चांगल्या फलंदाजी करता त्यांनाही ओळखलं जातं आणि या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्यांना करावी लागेल. 2 बंधू अगदी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करता ओळखले जातात. जिथे मुन्ना थोडेसे अपयशी ठरले. 2 रिव्हर्सचे अटेम्प्ट त्यांनी केले आणि ते फसताना आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामुळे इथे माघारी परतावं लागलं. इसरार जे मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. जबाबदारी खूप मोठी आहे खांद्यावर, कारण एक महत्वाची मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते. ज्ञानेश्वर शेळके अगदी चांगली कामगिरी राहिली आहे. पर ओव्हर 10 रन तुम्हाला वाचवायचे आहेत आणि इथे पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये रन्स खर्च केल्या 7. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. चांगला चेंडू ऑफ स्टंपवरनं सरळ राहिला बॉल. कट टू कट पद्धतीने विकेट कीपरच्या हातामध्ये निघून गेला. ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस इथे तिसऱ्या मंचाची मदत घेतली. रिव्ह्यू घेतलाय वाईट करता.
इट्स अ फेअर बॉल. असं वाटलं होतं की अँगल क्रिएट झाला की काय, मात्र बॉल पडल्यानंतर सरळ झाला आणि त्यामुळे तो विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 अगदी चांगली कामगिरी ज्ञानेश्वर शेळके यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण 10 धावा प्रत्येक षटकागणिक तुम्हाला वाचवायचे आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना रन्स खर्च केल्या 7. एक महत्त्वपूर्ण विकेट उबेद खान मुन्ना ज्याला त्याने माघारी परतवले. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अविनाश शेळके. शेळके ब्रदर्स पुगाव हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. या हंगामामध्ये खूप चांगला खेळ राहिला या टीमचा. मनोबलही उंचावलेलं आहे कारण एक मोठी स्पर्धा जेव्हा तुम्ही विजयी करताना त्यानंतर तुमचं मनोबल ते निश्चित वाढतं. तुमच्यामधला कॉन्फिडन्स लेवल तो हाय होतो. खेळ तुमच्यामधला सुधारतो कारण वेगवेगळ्या चांगल्या टीम्सला तुम्ही पराभूत करता. त्यानंतर मग प्रेशर कशा पद्धतीने हँडल करावं ते तुम्हाला ठाऊक होतं. त्याचं नॉलेज तुम्हाला येतं. बघूया या स्पर्धेमध्ये शेळके ब्रदर्स या मॅचला कशा पद्धतीने वाचवण्याचा प्रयत्न करेल. अविनाश आणि समोर अमीर दाफेदार. अविनाश आणि अमीर दाफेदार या दोघांमधला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. चला थोडी घाई करा, उशीर होतोय खूप. प्रत्येक बॉल नंतर जास्तीचा वेळ घालवणं ते परवडणारा नाहीये आपल्याला. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून जाईल जमिनीशी खेळत बागडत सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल 4. आधीच मन बनवलं होतं इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचं. इथे जर आपण पाहिलं तर फुल टॉस मिळाला, अगदी त्याला वळवून खेळलं, मात्र रिव्हर्स जो खेळायचा होता तो फटका खेळला तिथे. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते एकंदर 11 या आकड्यावर. अमीर दाफेदार स्ट्रायकर एंडकडे आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला फटका तर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षकाकडे खेळलाय त्यामुळे 1 त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. या 1 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक 12 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. फटका यावेळेस हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलच्या खाली आणि इथे टिपला जाईल कॅच. माघारी परतावं लागेल इस्रार खानला. विकेट येते फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता नितेश. चांगली बॅटिंग करावी लागेल. 40 जरी दिसत असल्या तरी या 40 फ्लड लाईटमध्ये दाफलकावर लावणं थोडंसं कठीण असतं आणि फ्लड लाईट क्रिकेट ज्यामध्ये चेसिंग हे नेहमीच कठीण जातं. आणि इथे जर आपण पाहिलं तर इथे त्या 40 धावा चेस करत असताना थोडीशी दमछाक जरूर झाली आहे रॉयल स्टर्नर मीरा रोड या टीमची. जरी या टीमचं नाव मोठं असलं तरी शेळके ब्रदर्स पुगाव त्यांचंही नाव ते कुठेही कमी नाही आहे. धडाकेबाद चषक या हंगामामधला एक यशस्वी स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं गेलं आणि त्या स्पर्धेचं अंतिम पारितोषिक त्याने पटकवलंय. त्यामुळे तो अनुभव निश्चित इथे कामाला येतोय. आणखी एक गडी मैदानात आल्या आल्या मैदानाच्या बाहेरचा प्रवास सुरू करावा लागेल. फलंदाज नितेश तो बाद होऊन तंबूच्या आसनला परतत असताना आपण पाहताय. या येणाऱ्या विकेट या मॅचमध्ये आता थोडासा बदल निश्चित घडवू शकतील. आमिरवरचं जर प्रेशर खूप जास्त वाढलं ना तर ही मॅच इथनं शेळके ब्रदर्सला आपल्या कब्जामध्ये निश्चित करता येईल. सध्या या मॅचला त्यांनी बॅलन्स केलंय 50-50. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 10 रन पर ओव्हर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप कठीण मानलं जात नाही,
मात्र इथे सुरुवातीच्या काळात मिळालेल्या विकेट्स आणि आलेले डॉट बॉल या मॅचमध्ये जागा निर्माण करून देते. यावेळेस टीम शेळके ब्रदर्स पोगावला. रॉयल स्टनर आता स्ट्रगलमध्ये आहे. 3 महत्त्वपूर्ण विकेट आलेत. अमीर दाफेदार जरी मैदानामध्ये असला तरी नवीन फलंदाज यश जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय, यश जाधव. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला तिथे खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. फिल्डिंग चांगली आहे. एक सिंगलच मिळेल, त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. 1 रनच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. दाफलक पुढे सरकते आणि जाऊन पोचते 13 वर. शांतता आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. आमिर दाफेदार मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्याकडनं आता टीमला खूप साऱ्या अपेक्षा आहेत. सातत्यानं एक मॅच विनर म्हणून राहिलाय. सातत्यानं चांगला खेळ राहिलाय. चला शेळके ब्रदर्स, जास्तीचा वेळ नका घेऊ. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस यष्टी उद्ध्वस्त. रिव्हर्स, त्या रिव्हर्सच्या फटक्यानं इथे बळी घेतलाय. अमीर दाफेदार या मॅच मधला सर्वात महत्वाचा खेळाडू तंबूच्या रस्त्याला जात असताना तुम्ही पाहताय. ही मॅच आता आपल्या बाजूने खेचण्यामध्ये निश्चित यश आलंय टीम शेळके ब्रदर्स पोगावला. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस आकाश आलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुणाल आलाय. आता यश जाधव आणि कुणाल या दोघांना या मॅचमध्ये चांगला परफॉर्म करताना या मॅचला आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. शेळके ब्रदर्स अगदी हौसले बुलंद आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचं जे बळ आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे अगदी 40 ही धावसंख्या 4 ओव्हरमध्ये दाफलकावर लावल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचा खेळ, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि या चांगल्या गोलंदाजीच्या जीवावर या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण 4 विकेट्स त्यांनी घेतल्यात. अमीर, मुन्ना, इसरार, नितेश चौघही बाद झालेत आणि आता जबाबदारी आली या मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करणारे यश जाधव आणि कुणालवर. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता आकाश यावेळेस सज्ज होतोय. 12 चेंडूचा खेळ इथनं शिल्लक राहिलाय, ज्यामध्ये 27 बनवायचे आहेत. चांगला बॉल, इथे आणखी एक डॉट बॉल. 11 चेंडू आणि 27 धावा. हे आवाज, या टाळ्या खूप काही सांगून जात आहेत की इथे शेळके ब्रदर्स या टीमनं प्रेशर क्रिएट केलंय. वेटीज धरलंय ते टीम रॉयल स्टनर मीरा रोडला. चांगला प्रदर्शन जे गरजेचं आहे आणि ते चांगलं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला बॉल, आणखी एक दर्जेदार चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये गेला निर्धावच्या स्वरूपानं. काय गोलंदाजी होती, काबिले तारीफ. आत्तापर्यंत या मॅचवर आपल्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा खूप चांगला प्रयत्न इथे शेळके ब्रदर्स पोगाव करत असताना पहिल्या ओव्हरपासनं फटका यावेळेचा चांगला आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकारमध्ये कन्वर्ट झालाय. प्रयत्न होते तिथे, मात्र त्या प्रयत्नांना अपयश आलंय. षटकारमध्ये कन्वर्ट झालाय. बॉल कसा आलाय ते मॅटर करत नाही, षटकार येणं महत्वाचं आहे आणि तो षटकार आलाय, ज्या षटकारामुळे धावसंख्या 19 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा इथे दाखवलं जात आहे शफल झाला, अगदी विकेटच्या आतमध्ये उभा होता आणि तिथनं मग एक चांगला स्ट्रोक त्यानं प्ले केला. प्रयत्न चांगले होते तिथे, उडी मारून त्या बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न होता, मात्र तोही अपयशी राहिला. 19 रन्स. एका षटकारांना पुण्याच्या एकदा रॉयल स्टनरच्या ज्या तंबूमधनं जे आवाज शांत झाले होते ते येताना आपल्याला पाहायला मिळतात. टाळ्या आल्या, थोडंसं
कॉन्फिडन्स तो वाढवताना पाहायला मिळाला. एक षटकारानं फलंदाज यश जाधव, कुणाल त्याच्या साथीनं आहे. मॅच मधले या ओव्हर मधले निर्णायक 3 चेंडू शिल्लक आहेत. कशी गोलंदाजी असेल या ओव्हर मध्ये. गोलंदाज आकाशची एक षटकार त्याच्या विपक्षामध्ये जरूर आलाय. चांगला बॉल, अपील अपील, मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव नाहीये. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू येत असताना या ओव्हर मधले आतापर्यंत एकंदर 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 चेंडू नंतर इथे कुठलाही स्पर्श नव्हता बॅट अँड बॉल मध्ये. अगदी योग्य निर्णय पंचांचा रिप्ले मध्ये तेच तुम्हाला दाखवलं जात आहे. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू होता हे मात्र 100% खरं आहे. अगदी योग्य टप्प्यावर तो बॉल डिलिव्हर केला आणि त्यानंतर त्याला विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. ऐन रात्री एक चांगली मॅच, प्रेक्षकांची झोप उडवणारी मॅच. फटका यावेळेस चांगला खेळलाय, फेकून दिले बॉलला मिड विकेटच्या क्षेत्रात सीमारेषा पार. आता विजयाचं समीकरण ते बदलताना पाहायला मिळतंय, कारण आता जिंकण्याकरता येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 7 आणि या 7 बॉल मध्ये रन बनवायचे आहेत 15. 7 चेंडूचा खेळ, 15 धावसंख्येची गरज. आता आवाज दोन्ही बाजूने येत आहेत. थोडासा विचार विनिमय थोडंसं समजावलं जात आहे गोलंदाजाला नेमक्या काय चुका झाल्यात त्याच्याकडनं, त्या चुकांवर कशा पद्धतीनं त्याला काम करावं लागेल. कारण शेवटच्या बॉलवर जर मोठा फटका आला तर मॅच सोपी होईल, मात्र या शेवटच्या बॉलवर जर रन रोखल्या गेल्या तर ही मॅच पुन्हा एकदा बॅलन्स होईल. काय करेल या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर गोलंदाज आकाश, कशा पद्धतीचं गेम प्लॅन बनवलंय ते गेम प्लॅन इथे एक्झिक्यूट करेल का हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तोच देऊ शकतो जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आकाश. 6 चेंडू यानंतरचे शिल्लक राहतील, त्यामध्ये रन्स किती बनवावे लागतील ते ठरवणारा हा निर्णायक बॉल आकाशच्या हातामध्ये आहे. त्याच्या विपक्षामध्ये यश जाधव स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करतोय. फटका चांगला आहे, या वेळेस सुद्धा गोलंदाजाला आसमान दाखवलंय. स्क्वेअरच्या डोक्यावरनं फेकून दिले बॉलला सीमारेषा पार, षटकार. शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सुदर्शन शेळके या नावावर शिक्कामोर्तब केली आहे. त्याच्या खांद्यावर टीमनं विश्वास दर्शवलाय. हा विश्वास काय तो सार्थ ठरवेल. 6 चेंडूचा खेळ आणि ज्यामध्ये विजयाकरता 9 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 9 धावा विजयाकरता दाफलकावर लावायच्या आहेत. चला थोडंसं गेम स्पीडअप करा. सहा चेंडू विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमधनं सज्ज होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाज कुणाल. एकही बॉल त्यानं आतापर्यंत फेस केलेला नाहीये आणि इथे या 6 बॉलमध्ये त्याला 9 धावा बनवायच्या आहेत. चांगला बॉल ऑफस्टोमवरनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने गेलाय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 बॉलमध्ये 9 धावसंख्येची गरज. क्रिकेट आहे, या खेळामध्ये
क्षणार्धामध्ये रंग बदलतो. या खेळामध्ये राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, वेगानं चालला क्षेत्ररक्षक करता लंबा चेस आहे, काय थांबवलं जाईल का? तिथे चांगलं पदल आलित्य दाखवलं आणि बॉलला स्टॉप केलं. रन जर आपण पाहिलं तर 3 यावेळेस पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती. आता मॅच जर आपण पाहिली तर येणारे बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 6 धावसंख्येची गरज आहे. येणारे 5 बॉल 4 बॉल आहेत, 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे, फंबल करतोय तो. 1 रन तर कंप्लीट केली. डबल करता कॉलिंग आहे, फेकी सुद्धा वाईट. 2 मिळाल्या. क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे तो तपासला जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये एक चूक ती तुमच्या विरोधात जाऊ शकते. एकंदर 4 चेंडूचा आता 3 चेंडूचा खेळ आहे आणि या 3 चेंडूमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 4 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. या मॅचमध्ये अजूनही खूप काही दडलंय. इथे एखादा बॉल डॉट आला ना तर आणखी मोठं प्रेशर ते मैदानाच्या आतमधनं क्रिएट होऊ शकतं. सुदर्शन शेळके गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, त्यानं यष्टी उद्ध्वस्त केली आहे, फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. आता येणारे इथनं बॉल शिल्लक राहिले 2 आणि या 2 बॉलमध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 4. जे झोपले होते ते जागे झालेत आणि जे जागे होते ते उभे राहिलेत. अगदी एवढ्या जबरदस्त पद्धतीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक प्रेक्षकाची जी मरगळ होती किंवा ज्या पद्धतीची त्याला झोप आली होती ती झोप उडवणारा एक अप्रतिम असा सामना. अगदी रात्रीचे 1:40 झालेत आणि एवढ्या रात्री अगदी अप्रतिमतेनं ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगत असताना पाहायला मिळतीये. दोन चेंडूमध्ये 4 धावसंख्येची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जुनेद आलाय. इन ॲट नंबर 7 7व्या क्रमांकावर आलाय. 4 रन्स त्याला बनवायचे आहेत. काय या 4 रन तो धावफलकावर जोडेल की शेळके ब्रदर्स पोगाव हा संघ या मॅचला जिंकेल. सुदर्शन शेळके मॅच मधला निर्णायक बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगला बॉल. इथे आणखी एक विकेट, आणखी एक गडी तंबूच्या आसऱ्याला. जी मॅच 6 चेंडूमध्ये 9ची होती ती आता 1 बॉल 4ची आली आहे आणि 4 रन बनवण्याकरता नवीन बॅटर स्ट्रायकर यांकडे येणार आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आजच्या लढती अगदी बेमिसाल आउटस्टँडिंग राहिल्यात. सर्वच मॅचेस ज्यामध्ये प्रेशर ते आपल्याला पाहायला मिळालं आणि या प्रेशरमध्ये भल्या भल्या खेळाडूंची तारांबळ उडताना आपल्याला पाहायला मिळते. इथे 2 चेंडू 4ची गरज होती आणि 2 मध्ये 4ची गरज असताना जुनेद चुकी करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करण्याकरता महेश आलाय. चला शेळके ब्रदर्स या लवकरात लवकर आपापल्या जागी आणि मॅच सुरू करा. एक बॉल 4. गोल्डन सिक्सर, गोल्डन चौकार की इथे गोल्डन डिलिव्हरी. काय होईल, काय घडेल, कोणाच्या बाजूने जाईल हा रिझल्ट. शेळके ब्रदर्स पोगाव जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे. ज्या पद्धतीने ते लढले, ज्या पद्धतीने ते झुंजलेत, वेटीस धरलं. रॉयल स्टनर मीरा रोडला. रॉयल स्टनर एक तगडा संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये तेवढं तगडं आव्हान त्यांनी उभं केलं. ज्या पद्धतीने ते खेळले अगदी लाजवाब होतं. प्रत्येक खेळाडूला इथे इन्स्ट्रक्शन दिले जात आहेत काय करायचंय, कारण इथे एक चूक या स्पर्धेतनं तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकते. त्यामुळे चूक होईल की इथे विजय संपादित केला जाईल. काय घडेल, निर्णायक बॉल, गोल्डन डिलिव्हरी असेल की गोल्डन चौकार असेल. फटका चांगला आहे, बॉल चाललाय सीमारेषेकडे, मात्र जोपर्यंत फील्ड केला 1 रन कंप्लीट झाली. दुसरी करता कॉलिंग आहे
आणि इथे ह्या मॅच जिंकलाय तो टीम शेळके ब्रदर्स पोगावनं. विजयाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा असतील टीम शेळके ब्रदर्स पोगाव. व्हॉट अ परफॉर्मन्स. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तोच खेळाडू असेल ज्यानं या 6 चेंडूत 9 धावा डिफेंड केल्यात. अगदी लाजवाब गोलंदाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये केली. सुदर्शन शेळके या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तोच विनर आहे कारण 6 चेंडूत 9 धावा असताना त्यानं अगदी लाजवाब गोलंदाजी केली आणि तो सुदर्शन शेळके ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच खूप चांगला सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांना. तर मॅन ऑफ द मॅच सुदर्शन ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजेश्री खेचून आणली असंच म्हणूया आपण. हे आपण पाहू शकता. आपण खेळाडू वृत्ती आपण पाहतोय. प्रत्येकी खेळाडू समोरच्या संघाला हस्तांतरण करूनच या मैदानाच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते. बिग मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. चला खेळपट्टीवर खेळू नका आपण प्लीज टीम.